ती नगरामध्ये पाना दांडी आहे. या सेवकांना पाठवून चौकशी करतो. सेवकजण सांगतात आणि मग पानानंद देवाजवळ राजाजवळ आणि आल्यानंतर तो रायाला सर्व सांगतो हकीकत. तेथे ही चांगदेवराई नाही. नक्की नक्की परिराजे महिमत्त विशेष उल्लेख करतात. अवघिष्टाने निरक्षणे करून पाहते. निरक्षण शब्द आहे. निरीक्षक एक्झाम मध्ये निरीक्षक मग काय माहित नाही. एक्झामला निरीक्षक आणि निरीक्षण करायला माणूस राजा ते पटलं नाही. नक्की असतील म्हणाले ते. परी गोसाई दर्शन मिळते. महिमभट्ट सांगतात राजाला सगळे मंदिरात आहे पण स्वामींनी दर्शन दिलंच नाही. मग तो राजा थकवून गेला. मग तो राजा स्वतःच्या मनाशी बोलतो. हा अरे आहे तै तरी तै पुरुषाचे दर्शन म्हणजे वेरूळ. तेव्हा मला एवढे विघ्न आले तरी मी तिथे वेरूळमध्ये आला तरी तेव्हाही मला दर्शन झालं. आताही त्या पुरुषाचे दर्शन होते. आता तर मला एवढं शोधलं त्याला आत्मखात्री आहे राजाला. ते अंतरामध्ये अटॅचमेंट आहे स्वामींबद्दल. राजाला कसला वेग होता. महादेवरायाने त्याच्यामुळे त्याला वेग लागला. कोण होता नाही अंतःकरणात असं का वाटतंय तिथे तो स्वामी आलेला आणि बरोबर आलेलाच आहे तो. वेरूळचा अंतरंग वेगळा आहे. स्वामींना माहित आहे गर्दीमुळे माझा मॅसेज जाणारच आहे त्याला. त्याचे सगळे मंत्री आहेत ना. इथे स्वामी निमित्त. आता इथे स्वामी निमित्त नाही पण त्याच्या अंतरामध्ये वेद तो श्रीमूर्तीच्या गुणवर्णनाने संचरलेला वेद आहे. संचारी वेद आहे त्या राजा. हे वेगवेगळे महत्व असू शकतात. मी त्याला पाहिलेलं अनुभवलं त्याला शिवाय अंतरात अशी फ्रिक्वेन्सी अनुरेण म्हणून दोन म्हणतात. सायन्स पण प्रूव्ह करतात. आपण जे चिंतन केलं कुठल्याला तिथे कळतं ते त्याची म्हणतात. इलेक्ट्रॉन सायन्स मध्ये वेगवेगळं नाव त्याला. इलेक्ट्रॉनची प्रक्रिया असते. वशीकरण तंत्रविद्यात वशीकरण म्हणतात. असं नावं उपानं बदलतात सगळे. सायन्स मध्ये अल्ट्रासोन असतात एबी ते डॉक्टर लोक जास्त असतात. मानसशास्त्रज्ञ ते त्याच्यामुळे ओळखतात की ह्या माणसाला कशाचं येत आहे कशामुळे पागल झालाय. त्याला काय दूधचा तुकडा आहे कुठे कुणाकडे अडकलाय. मग असं संपत्तीसाठी पागल होतात. वेडे होतात वेडे पुरुषासाठी स्त्रियांसाठी आणि त्यासाठी वेळे होता आणि प्रेम भंग झाला वेळे झाले. तर हे तो वेडा झालाय राजा. तर त्या वेदशक्तीने श्रीमूर्तीचा वेद संचारलेला सर्वज्ञान
एकीच्या नामापासून व्हायचा ताणापासून. हा नामापासून वेद संचारी वेद आहे. संचारी वेद कोणाला होत असतो, कोणापासून कसा, हा विषय वेगळा. अशा तत्वज्ञानामध्ये विचार असतात. तर तो माहिमत्ताच्या राजानंतर तुम्हाला माहिती द्यायचा. तो असं मनातल्या मनात म्हणतो, अरे काय मजा आहे आपल्या जीवनाला, एवढं सगळं आहे पण आताही त्या पुरुषाचं दर्शन झाला नाही. ऐसे म्हणून बहुत आत्मनिवेदन केले, दुःख केले, अपरितोष केला. या तीन गोष्टी जीवनाच्या काय काय महाभट्टांनी प्रमाणे हा चार. आत्मनिवेदन करता आलं पाहिजे. आत्मनिवेदन म्हणजे काय, मराठी भाषेत असं पण आहे का आत्मनिवेदन करावं. दुःख केलं पाहिजे आणि अपरितोष झाला, अपरितोष केला. मेंबट असं थोडं सांगतात की ही अवस्था देहावधी होतीची, हा आपणाला आचारांचा मेंबटाने दिली ही अवस्था. ज्ञानातून आत्मनिवेदन जन्माला आलं पाहिजे, आत्मनिवेदनातून दुःख जन्माला आलं पाहिजे, तेथून अपरितोष अखंड राहायला पाहिजे. आता इथं अज्ञानाचं काही काम आहे का, मेंटल आहे डॉक्टर. जगामध्ये मेंटल असं कोणच नाही बरं का, अज्ञान कोण नाही. असं वाटतं का तुम्हाला आत्मनिवेदन करता येत नाही, असं वाटतं? सर्वांना आहे आयुष्याची, त्याला दोषाचं आत्मनिवेदन करता येते, निवेदन करत बसायचं. निंदेचं निंदा कशी निवेदनाला तर ते करतात, कशी येते ते करायला. दुसऱ्याला तत्वज्ञान सांगता येतं, फोनवर स्टेजवर. स्वतःबद्दल का आत्मनिवेदन करता येतं. म्हणून आत्मज्ञाने मोक्ष. तत्वज्ञानाचे आत्मज्ञाने हे आत्मनिवेदन जमलं पाहिजे. आत्मनिवेदन तुम्हाला करता यावं म्हणूनच सगळं ऐकायचं असते. श्रवण, नवविधा भक्तीमध्ये काय काय असते, श्रवण का पुढं गुणकीर्तन आहे की नाही, ते नवविधा भक्ती आहे तुम्हाला, ती इथे आली पाहिजे. माहिमट असे बारीक असतात, हे तुम्हाला एक सध्याच्या काळात गरज नाही, पण जे अधिकारी असतील, ऐकत असतील, पण ज्यांना गरज आहे तुम्ही तीन गोष्टी करायच्या. आत्मनिवेदन, मग साहित्यामध्ये आत्मवृत्त असतो, म्हणून तर शाळा शिकायला, शाळेत तुला असतं आत्मवृत्त. झाडाचं, डांगरेच्याचं आत्मवृत्त, औषधाचं, मदंडेचं. आत्मनिवेदन तुम्हाला ते व्यक्तीमध्ये उतरायला नाही. तुमच्यात महदंब आली, डांगरे झाल्याची तो आत्मनिवेदन करेल सांग. कसं होतं तिथे मी माझ्या मालकीनबाईची भेट दाखवत ना, मग ते नातू आले तरी मला काठी दाखवली. मी जवळ येत नव्हतो, अंगावर भोगवत गेला. त्याला म्हणायचं आत्मनिवेदन सुरू झालं. त्यासाठी मला ते चरित्र माहित पाहिजे, त्या भावना टाकता आलं आणि मग त्या भावना टाकत असताना तुम्हाला दुःख होईल, विरह, आठवण येतील. आत्मनिवेदन चालणार ना स्वामींच्या बद्दल, आत्मनिवेदनाचा हे शिकवल्या गेलं पाहिजे साधनांतर. क्लास झालाय का कोणी तुमचा, शिकवलंय का कुठे तुम्हाला आत्मनिवेदन. सुरू झालं म्हणजे डांगरे होऊन मग ते
स्वामींच्या श्रीचरणी कसली फुलं आहेत, ही फुलं तर सोडून वाचायची ना, हक्कन व्हायची काय. ही फुलं आत्मनिवेदनाची फुलं, आत्मनिवेदनाची माळा स्वामींना ती लय आवडत. मग ते आपोआपच तुमचं मन तिथं होतं, तुमचं स्मरण चालू झालं. बाहेर जगताशी तुम्हाला काही मतलब राहत नाही काय. जो जन्म ते असं आत्मनिवेदनाने जन्म तसं जमतंय की नाही कार्यक्रम, मस्त आहे की नाही. मग दुःख जन्माला येतं आणि अपरितोष. हा महादेवराय मरेपर्यंत 3 गोष्टी केल्या त्यांनी तो प्रेमाला प्राप्त झाला असं म्हणतात. आणि ते 4 शब्दामध्ये त्या महादेवरायाचा शेवट केला. कमी नाही त्याची आठवण येते. हे जीवनाचा सारांश आहे. हे ज्याला कळलं त्याला पुन्हा काय अभ्यासाची गरज नाही. 3 गोष्टी करायच्या, संकल्प. एखादा व्यक्ती आपल्या जीवनातून निघून जातो की दुःख करतात. स्वामी ज्याला भेटायची लहानपणी पाहिले मला. इथे का मला मोठी अशी दिसते, ते माझं पिक्चरमध्ये दाखवतात मला. आपण 2-4 वर्षापूर्वी आप आपके हमारे कौन है ना, हम आपके है कौन, लैला मुलीने असे जुने पिक्चर म्हणजे. त्याच्यामध्ये ते आत्मनिवेदन, दुःख आणि अपरितोष विरहार कळत राहतात. मग आपण त्या वस्तूसाठी व्यक्तीसाठी करू शकतो नाही, देवासाठी केला पाहिजे. तर त्याला अशी पैसा आचार केला, बाकी फकट पसारा नाही, काही गरज नाही तिला. आत्मनिवेदनात देवचा अंतर्गाने त्याला कळतो है ना. माझ्यासाठी हा दुःख करतो, देवाला लय छान आहे. ओके, माझ्यासाठी का, आणि माझ्यासाठी हा परितोष करते. प्रसन्नता, ईश्वरीचं सगळं नेटवर्क मग तुमच्या भोवती फिरायला. 3 गोष्टी आल्या, हे सगळं तुमच्या भोवती देवता ओळखणी करतील है की नाही. 81 कोटी 1.25 लक्ष 10 ओळखण्या तुमच्या चरणाजवळ फिरतील. बरं असं त्या विश्वात तुम्ही गेले नाही ना आणखी, मग ते हसू येतं तिथे. मोदीला किती सोरत नाही, त्याच्यापेक्षा लाख पोट आपल्याला दिलेली आहे ना. एवढं सैन्य भारतात नाही, जगातलं एवढं सैन्य दिले 80 कोटी. एवढं सैन्य, सिक्युरिटी, झेड फोर्स तुम्हाला लावून. पण आपण असं सवाल म्हणजे आपण तेच करायचं नाही नेमकं. देवाने आपल्याला काय कमी केलं. अंग, अन्न, वस्त्र, निवारा देत आहे, आणि काय नाही, काय द्यावं, काय द्यावे हा वेळ उत्तर आहे. त्या चरणावर माथा ही आहे सलामी आपली देवाला आत्मनिवेदन करतात. आता हे जर आत्मनिवेदन सांगत बसतो तुम्हाला कळेल का, कुठं लिहिले आहे की नाही, कुठं आहे साहित्यामध्ये. साती ग्रंथात तर नाही, साती स्थळात तर नाही. हे सगळे प्रश्न आता मला पोटी घालायला सुरू होते. हे कुठले असतील सगळे, म्हणजे असली तरी आहे. आत्मनिवेदन, दुःख आणि अपरितोष. अपरितोष म्हणजे काय, अप्राप्ती. अप्राप्तीच्या पुढची अवस्था अपरितोष. जेव्हा पोरा जेव्हा कसं सूत्र आहे ते, तिथे काय चाललंय, शब्दाची कनेक्टिव्हिटी महत्वाची. असं असेंटमेंट बसले.
त्यासाठी पहिलं सूत्र पाठ पाहिजे, अप्राप्ती शब्द सोपी गोष्ट आहे ना, ते विचारलं नाही. अप्राप्ती आहे, त्याला अपरितोष म्हणतात. अप्राप्तीच्या पुढं अपरितोष असतो, अप्राप्तीशिवाय अपरितोष होता येत नाही. मग अप्राप्त थोडा सामना सुद्धा दुर्लभ आहे ना, थोडा जेव्हा अप्राप्ती ते दुर्लभ. पुन्हा सामना दुःख आहे, ते काही होईल पुरा जेव्हा ते इथे दुःख आहे स्वामींच्या स्वरूपाचं सूत्र आहे. सगळ्या सूत्रांचं मूल्य आणि सगळ्या सूत्रांचे रिझल्ट सारखे नाही. त्या सूत्राच्या बरोबर कोण करेल काय, ते काही होईल इथे ते आपलेपणातच दुःख असते. जगात कपड्यासाठी लोक दुःख करतात, जगातलं दुःख प्रपंच गेला, मोडला, गेला, जळाला, ते सगळंच जळा आहे का. कोण होती सगळं जळ, तिला परितोष नाही आला, दुःखही नाही. बघा बाई कसं काय वाटतं, पण देवा जाऊ मरू जा, काय झालं गेलं गेलं, असे आतून अधिकार असतात. मग कोण उपेक्ष नाही पात्र, त्याची उपेक्षा करतात हा ज्ञानाचं. महादेव रायगडी स्वामींच्या जवळ तो देवाचा अतिशय प्रिय व्यक्ती आहे. मग विप्लावणे, उपेक्षा करणे, हसणे, त्याचा अपमान करणे कधी करून ते त्याची परी होती. राव हसून मला हसून नेलं सगळं त्याच्या नगरात, बायका आले सगळं पोळ सगळेच नेले. त्याला तिकडून देऊन बरोबर. शोधा जीवनामध्ये ही तर खरं क्षण आहे, पण काय नसते बरं गेला, मरायच्या आधी आलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय की काय 2-3 शब्द आहे, आत्मनिवेदन, दुःख, अपरितोष. आता हा अधिकाराचा भाग, पण अधिकार वाढवा तुमच्या जीवनामध्ये तिन्ही गोष्टी सतत येतील महादेवरायासारख्या, आणि महादेवरायाला पुन्हा प्रेम मिळणार आहे. याच ध्यानात लगेच पूर्ण संबंध म्हणून प्रेम आहे की नाही. लोक अनुसरलाय का सांग, असं हे नवीन थेरी आली आहे. जास्त निवेदन. अशा प्रकारे लहान भट्ट सांगतात ही अवस्था देहावरी होतीची सकार शब्द लिहिला आहे, आणि तुम्हाला करायची साधू होणार, डोंगरात बसला, घरात ह्या गोष्टी करायच्या देवासाठी. अस्थीपरीचे 4 पुरुष कोणते आहेत? अस्थीपरीमध्ये 4 पुरुष सांगितले. आचरणारे कोणते पुरुष आहेत अस्थीपरी, ज्या करू शकतात? मोठा प्रश्न आहे की नाही. अस्थीपरीच्या आयामात कोण कोण बसतं, ते अधिकारी आहे. अस्थीपरी अधिकारी कोण? अधिकारी म्हणजे ते अस्थीपरीचे पुरुष होतात लगेच. वेदवंत, बोधवंत, वासनिक आणि अनुसरला अशी 4 पुरुष असतात. आता हे वेगवेगळी अवघड झालंय का नाही. अस्थीपरी मोडतात ना ते. वेदवंत राजा कोण आहे? वेदवंत आहे. बोधवंत नाही चालेल, वासनिक नाही चालेल, अनुसरला तो वेगळ्या पद्धतीचा. हा वेदवंत आहे राजा, म्हणून अस्थीपरीचा पुरुष आहे, म्हणून त्याला कोणी पण म्हणते त्यांनी सांगितलं देव आहे.
भेटून आताच नाही, फिरले त्याच्यामध्ये प्रेम केले बाईचा त्यांना पण संबंध होणार असे नाही म्हटलं बोधवंत आहे नाही ते असती परिचय पुरुषांना वास्तविक अवस्थेत कोण नेलं तो असती परिचय ते आयामात येतात ते सामंत चक्रात येतात एक पाय घरात बाहेर बाहेर दोन गडीच आहे ना तो त्याला पण होतो की नाही मग तो त्या जास्ती परिचय दोन घडीचा म्हणतो मग तुला वाचण्याचा आणि आता आम्ही ठरला आहे तुम्ही कुठं आहे जे तुम्हाला कळत नाही हे देहाचं राखायचं दुसरं काही नाही कुणी आपलं देह घेऊन प्रसन्न होत असेल तर काय हरकत आहे स्वामींना काळाला तर देणंच राहिलो ना आपण मायमठाने काय विचार केलाय वडवे का आहे की नाही मग तो वडवे का एवढंच त्याला फेट असेल दुसऱ्या भेटी मला स्वामी असं का म्हणले असं का म्हणले घरी गेलं बायकोला सगळं सांगितलं मला प्रिया घे मला असं असं जाणं मरणार आहे तिने सांगितलं मरणार आहे ना मग जाण टेन्शन बायको कुंपास येतच कसं आहे काय ना माहिती बायको सगळी व्यवस्था ठरवली कसं इंजिनियर मला खूप अस्वस्थ आहे तिने विचारला पण का तुम्ही झोपतच नाही म्हणत रात्री दोन्ही आमला जाऊन आल्यापासून तुमच्या डोक्यात फॉर्म झालाय काय हे आत्मनिर्भर सुरू झालं दोघांचं बघितलं 3 दिवस नवरा राहत नाही म्हणजे तिसरा वासनाचेच पाहिजे बायको आहे का 7 दिवस त्याने पलंगावर झोपवलं खाली झोपली दार लावून घेतलं जवळ फिरायला कच्ची निरोध बरं ही म्हणून तरी काय करायचं दार उघडलं पण मात्र सगळं बाहेर आपल्याला त्यासाठीच असतात आहे का नाही टिंग लावून आल्यानंतर चांगली वेळ त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं सगळे चोरतात आहे की नाही ह्यांना झालं मी माझं जीवन जगेन जसं झालं हे काय म्हणले ती बाईची काय म्हणले ते हे अवॉर्ड आहे त्या पत्नीमध्ये नवऱ्याला हे संन्यासी झालं जाऊ दे नंतर माझं आता मी आनंद नाही वाटला लोक आई बाप म्हणत असतील काय झालं पोरी तुला आहे काय छान छान तर बोंबलत असतील राग नको करू बाय हातात पासून आहे हातात मंगळसूत्र आहे नको हाताने घालू याला नाही जाऊ द्या कशासाठी सांगितलं तुम्हाला कोण होते ते बोधानिष्ठ नाते आणि तिथं त्यांनी काय लिहिलं पुन्हा मूर्ती प्रकार हे ना बघा ते वाचनिकच आहेत ना आणि विचार तुमच्या जीवनात सतत राहायला पाहिजे सतत या पोथीवर स्वतः ऐकत नाही माहित नाही तुम्हाला तिथं कोरलं पाहिजे हा विषय आतमध्ये दुःखाने परिचय अप्राप्ती किती पदार्थाचे सांगितले देवाने 7 कोणते अप्राप्तीचे 7 पदार्थ पक्ष आहे त्याच्यामध्ये एक नाही ईश्वराने राजा कशाची अप्राप्ती भावाला
ते दिसलं की सगळं अंतराचं ते संचालन आहे. अंतर्गाम्यता त्याला कळली. सगळं अभ्यास केला तुम्ही आणि हा विषय नाही. 15 वर्ष अभ्यास केला, मार्गात 10 वर्ष अभ्यास केला आणि हे नाही आला. देव प्राप्त नाही. दुसरं प्राप्त होत नाही. मडमडवलिया पिंड घेऊन बसाल आणि कलियुगाची काही गोष्ट सोपी आहे. किती ते करता आठवण हाय, किती गाड्या हाय, तुझं काय घेऊन बसलं? सहज उपलब्धी आहे. समाजात लय दुःख आहे लोकांना. दान करायला बसती देत आहे. आपण मरून करून जायचं ना, द्या मार्गाला द्या भाऊ, असे भरपूर आहे. तुम्हाला ते सर्व मिळेल, हे नाही मिळेल जे तुम्हाला विश्वासाने, प्रयत्नाने, प्रार्थनेने. कसं 3 गोष्टी करायला लागतात. 3 गोष्टी यायला ह्या 3 गोष्टीची गरज आहे. जर प्रयत्न कमी पडला, टाइमपास जिंदगी लागली, तुम्हाला ते नाही करत. विश्वासच नाही राहिला ईश्वरावरती, गुरुकुळावरती, तुम्ही नाही आत्मनियोजन करू. ट्रस्ट पाहिजे लागेल ना, विश्वास. संसार कधी चालतोय? 3 गोष्टीवरच संसार राहतात लोक. खरा संन्यास त्या नवरीचा संस्था आहे. काहीच पाहिजे नसतं. तिनं धम्मगाठ मारली की निघाली पाहिजे. त्या घरातलं काहीच नसतं. शरीर द्यायचं नवऱ्याला, मन द्यायचं, सगळं द्यावं लागतं. पत्नी द्यायची आई, ऐक ना, बाई, बायको, काय काय पत्नीचं नात्या नवऱ्या, सगळे नाते तिला निभवायचे. जगाची पहिली पत्नी कोण होती? जगत शक्ती निर्माण केली ईश्वरा. नवरा कोण? गीतेत सांगितले. एक भागवतात सांगितलं. पहिल्या बायकोचं नाव संज्ञा ठरवलेत आपल्या वेदांमध्ये, उपनिषदात. बायकोचं नाव काय आहे? त्याचं शतकार. बायको हे ज्ञान कोणी कोणाला सांगितलं? की ते कृष्ण काय म्हणतात? इमम निरस्पते योगा. इमम जो मनो आहे ना, तो म्हणायला बायको आहे ना, म्हणे वृक्ष आहे ती. नाव आहे शतकार. पत्नी शतकारचा असते. त्या साहित्य करून घेऊन मला कळायचं नाही. आमचं पाठ असतं. 100 गुण असतात त्या स्त्रियांमध्ये. इतकं त्याग असतो त्या स्त्रीचा. तिला रूप बदलायला लागतात, अंतःकरणाचे सगळ्या भूमिका पेश करायला लागतात. उठल्यापासून दिवसभर. तीच कन्या आजी होती, आजी होती, ठीक आहे ना. ती मम्मी होती, सासू, कोणाची आत्या, कोणाची मावशी, हे 100 नाते तिला. ते गाणं आहे बघा कोणाचं, पोतीच आहे बरं काही, मला असं वाटत जाऊ दे नका, हे कुठं चाललंय. एक धागा सुखाचा 100 धागे. ते गाणं आहे बघा. माळगुळकरांचं कुसुमाग्रजांचं गीत आहे. एक धागा 100 धागे. ती पहिली पत्नीचं नाव आहे शतस्मृती.
नवऱ्याचं नाव बरं आहे. तोवर नाव आहे पहिल्या नवऱ्याचं स्वयंभू म्हणून. काय नाव आहे? स्वयंभू बनू. स्वयंभू म्हणजे नवरा कसा असला पाहिजे, स्वयंभू असतो. आता हे तुम्हाला का सांगितलंय? ज्याशिवाय तुम्हाला आत्मनिवेदन दुःखाने अपरित इकडं संसारातलं हे सगळं भंगलं. विश्वास, प्रार्थना आणि प्रयत्न करते, प्रयत्न विश्वास ठेवते ना, कुटुंबावर विश्वास ठेवते की नाही. विश्वास झाला हा, प्रयत्न कमी पडला आणि काय भंगलं ते सगळं करून बघते. सगळं झालं नाही तर मग देव ते तुम्हाला देवता शक्ती तुम्हाला जाऊ देत नाही मारून. विश्वास कमी पडला तुमचा, प्रयत्न अप्रयत्न वाढले, तुम्ही नको त्याचा सण केला की प्रयत्न कमी करतो, चालली पिशवी आहे का नाही. आपण पाहतो पिशवी अनुभव चालले कितीतरी जातात आमदो हमारे देव करायला, है ना. का हे कमी पडलं, देवाने सगळं केलं पण ते प्रयत्न आणि प्रार्थना कमी केलं. का बरं? तिथे तो साठी घाण व्यक्तीचा संघाला जायचं ना, सोडून द्यायचं त्यांना. ते तिथं चांगलं असेलच ना, सांगायचं मला नाही आवडत. काय तर ह्या 3 गोष्टी 3 ठिकाणी असतात. म्हणून मायंबटचा मुद्दाम लिहितात, ही अवस्था ध्येयावधी होतीच आणि देव मिळाला त्यांना. हे सगळं निरोपण चालू आहे, सर्वज्ञ निरोपण करतात. स्वामी तिथं बसलेले आहे झिल्लमळावर. स्वामीही आज आता वेगळ्या विचारात, वेगळ्या भावामध्ये स्वामी बसलेले आहे. तो राजाचं निवेदन भट्ट सांगतायत. स्वामी तिथे ध्यानस्थ बसलेले. स्वामींना आज अपरितोष आहे. स्वामींना काय असं वाटलं ना तुमचं काय तेव्हा कसा आला, मी रात्रीच निघून गेला है ना. आता मी ते खोटं बोलला, ईश्वर असं खोटं बोलला नाही, गंगन आहे. स्वामी नाही अपरितोष वाटला असेल ना, ती खंत आहे त्याची. ईश्वर प्रवर्तीला आणखी तो आरोप नाही झाला, पण ईश्वर स्वरूपाला दुःख झाले नरच्या ओट्यावरती बसून, आहे की नाही. अरे 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 खोटा बोल, हारला तुझा प्रसव हारला. द्यायला पाहिजे दर्शन, खरं बोलला असता तर चांगलं होणार. स्वामी होऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळेल त्या भावना. साधून काय हेच करायचं असतंय, कधी स्वामी व्हायचं, कधी भक्त व्हायचं, कधी पराडांगे यायचं, कधी महादेव आहे. ते रूप तुमचे शततारक आहेत, 100 रूप साधूला असले पाहिजे, मग तुम्हाला ते ईश्वर प्राप्त होतं. त्याला चेंज करायचं भावना. स्त्री कशी रूप घेते, सकाळपासूनचं रूप वेगळं असतं. सकाळी उठल्यापासून हाताला झालं पाहिजे, लगेच चेंज, लगेच चेंज. एवढं बदललं, घातलं अंगावर, दुसरं लावलं टिकली, निघाली. आता कर्तव्य बदलत राहते. स्वयंपाक, भांडे धुणं, लगेच ते सासरा असतो, लेकर असतात करून ते कोण निघाले, त्याला डबा लागतो, डबा. किती किती बदल असतो जीवनात. आलेले पाहुणा, तिकडले नातेवाईक वेगळे, आपले नातेवाईक वेगळे, समाजात वेगळे, ते सांभाळायचं. ते मित्र झालं नाही तो संध्याकाळची तयारी. पठा येत होतं ना काम करून संध्याकाळी, ते सोडून सांभाळायचं, आहे की नाही. हे सगळं पात्र करत 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 संसार करावा. स्वामींनी काय सांगितलंय संसाराबद्दल? जीवाचा पती परमेश्वर, आहे की नाही.
तेनेची धरणे मानले असे तर सासूवा किती सासूवा शब्द आहे ना. हे सासूवा सहन करावं लागतं. तिकडं ते आहे आणि इकडं जगाच्या सासूवाचा कोण आलं, सगळे आले, मार्गाचे सगळे आले. सुसंस्कारी आहेत ते चांगलं सांगतील, वाईट वाईट विचारांचे ते सांगतील ना. त्यांच्या जीवनात सगळं वाईटच भरलंय ना, ते चांगलं तरी सांगणार नसता. ठरलेलं असतं. जग आहे ना हे, पाच बोट सारखे आहेत का? सगळ्या माणसाचे चेहरे सारखे केले असते तर काय झालं असतं? नाही, सगळ्या बायांचे चेहरे सारखे, नवऱ्यांचे चेहरे सारखे, हा काय झालं असतं विचार करा. नाही, आता आपण नवरा कोणता प्रॉब्लेम येईल ना. आपली बायको कोणती, मग त्याच्यावर लिहिलं असतं ते कंपनीच्या गाड्या कशा असतात पांढऱ्या कलरच्या सारख्या, त्याच्यावर नंबर लिहा MH 28 हे ए काटेगाव गळ्यात पाठी लावा लागला, ठीक आहे. हा तिचा नवरा, ही जी बायको, तुझं MH पासिंग कोणती आहे गाडीची, ओळख करायला लागेल ना तुम्हाला. बोर्ड लावा लागला, आधार कार्ड, आधार कार्ड नाही, नंबर टाकायला लागलाय. लग्नाच्या अगोदर पासून त्या घरची इकडल्या इकडे गाडी पास झाली, कंपनीतून ह्या कंपनीत आहे ना गाडी, खरेदी केली तिने, हुंडा म्हणजे खरेदीच करणं, काय चालव गाडी इकडं चालव. सारखं नाही जगामध्ये काय आहे का, झाडं सारखं नाही, किती द्वैत भरलेलं आहे. आणि म्हणून स्वामींनी द्वैत तत्व ज्ञान मानलं आहे की नाही. अद्वैत नाही मानलं, संविधान ब्रह्म नाही मानलं, विलास ब्रह्म नाही मानलं, द्वैत आहे म्हणाले. एका झाडाची ते सुद्धा इकडून त्याला स्पर्श म्हणतात आहे ना, किती अलिप्तता आहे निसर्ग. निसर्गाचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. पाणी झाड आहे, झाडाची पानं त्याला स्पर्श नसतं, अलग झाड असतं. ते झाड त्याच्या शेजारी असते, पण ते कधी ते गुंडधर्म नाही आवडते. सगळं वेगळं आहे, ते सगळं मस्ती, सुगंध, त्याची चव, त्याचे गुणधर्म ते मातीत ठेवलेले ना. मातीच्या सारखीच आहे ना. स्वामींचा वेद, बोध, अनुसरण, संन्यास काय भानगड आहेत, बोधाच्या जरी आहेत ना त्या वेदशक्ती, बोधशक्ती कुठून येतात, ईश्वर स्वरूपातून चालून ते कारुण्य, कृपा त्याच्यामुळे झालं ना सर्व. पराशक्तीची काम आहेत नाही. बीज तर तेच आहे ना, सांगायच्या भावार्थी तुम्हाला ईश्वर स्वरूपातून तुम्हाला आलं ना, त्या माया करून मध्ये कोण बसले, कटिऱ्या निघाल्या, वेदाचा देहाचा आहे की नाही. ज्ञानाचं निघायचं प्रेम, प्रेमाची कळीचा निघाली, ज्ञानाची निघाली. स्वरूप तर तेच आहे ना, स्वरूपात कुठं भिन्नता आहे स्वामींचा. म्हणजे मातीष्ठानी स्वरूप आहे की नाही, मातीतून सगळे निघाले समाजस्थानामध्ये, त्याच्यावरती मग हे सगळं अवलंबन आहे त्या गोष्टी. तर अशा प्रकारे आता स्वामीजी ते स्वामी बसलेले आहेत आता कसं काय खोटं का बोलला. आणि मग तेवढ्याच बायका येतात गावामध्ये, भिक्षेला गेल्या बायका भिक्षा करून आल्या. बायकांचा वेगळाच मूड आहे. बायकांनी गावात सगळं पाहिलं, हत्तीचे किंकार, घोड्याची निशाणाचे निनाद, माणसाचा गगंध, सगळं स्वामींच्या मठाभोवती पण पाहिले येते. आता माझे बाई, माझा तर देव मधीच असतो, तिचं वेगळंच आहे. हा, तिची कक्षात वेगळं आहे, तिचं प्रेम वेगळंच आहे, खरंच समर्पण आहे आपल्याला.
मला तुझे अनेक विचार झाले असतील ना. मठाच्या बाहेर काय बोलवलं होतं? स्वामी माझे स्वामीची मळी बसते बाई, आणि कशाला पिक्चरला घेते कुठे नदी चालत बाहेर. तो राग आला काय की बाई बायाला होतं बायांना आत्म स्वामीने दिलेले गुण आहेत सृष्टीने, बाया खूप हुशार. आता मुलांना शाळेमध्ये मुंबई सारख्या नवीन शिकवला काय शिकवता नवीन शिक्षकात नाही आलं. हे ज्ञान सांगायला गुड टच आणि बॅड टच शिक्षण शिकवतात मुंबईला. सीबीएसई पॅटर्न ऍड केला आहे. लेकरांना मुलींना शिकवतात हा बॅड टच आहे, हा गुड टच आहे. मग जगात काय चाललं माहित नाही ना. तुम्ही कुलपातले आनंद आहे ना. बाहेर पडाच तुम्ही, मला लगे बॅड टच आणि गुड टच होता. तुझं ज्ञान शाळेत शिकवणं गरजेचं आहे. कंपल्सरी केले तुमचा मुंबई पूर्ण भागामध्ये आणि दिल्लीला एक चालू केलं केंद्रशासित प्रदेशामध्ये. मुलींना ते अगोदरच ज्ञान असतं बायांना. बायांच्या आत्मनिरीक्षणावरती खूप मोठी असते, बायांना सगळं समजत असते बरं. बाईशांना ते कळालं आणि बाई त्याचे गोंधळ झाला. माय म्हणाली बाई बाई लगे बाईचा गजबजून आल्या आणि गजबज शब्द आहे जेव्हा तुम्ही ती गजबज होता बायका घाबरलं लगेच आल्या सांगते बाबा वा 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 काय प्रश्न आहे बायका बाबा नाही कोण काय बाहेर गडबड मटायचा बाई शांत ना. हा महादेवराव महिंबा ठाण्याला गेला होता आणि मग त्यांनी आम्हाला अभ्यास भेटण्यासाठी सैन्य पाठवलेला. गडबड काय नाही, तुम्ही गडबड करू नका, तुम्ही घेऊ नका. भावबाई संस्कृत प्रेम आहे ना बाई. तेव्हा माझे मला रात्री निघाले पहाटच निघाले ना स्वामी. किती वाजता निघाले? पहाटे 3 वाजता स्वामी निघत होतं. चला बाबा अरे आज कसलं काही नाही ना शांत राहणार. झालं मी त्याला पेपर मी आज खोटा बोललाय तिथे. तुझा वेळ घेतला होता आहे की मी आज गुजराती भाषेत ह्या नक्की ना चांगदेवराव ना ते दामदेवराव नक्की असं बोलला. बायका म्हणल्या बाबा खोटं बोलले खोटं बोलले. मग बायचा व्हावं लागेल तुम्हाला असं ह्याला म्हणायचं. लीळास्मरण भावस्मरण मला करता आलं पाहिजे. थांबवा. दंडवत